महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, प्रियदर्शी सम्राट अशोक, प्रज्ञा सूर्यप्रमुख डॉक्टर आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व विचारवंत आणि उपस्थित सर्व भगिनी सर्वांना माझ्या सस्नेह जय भीम. आज या ठिकाणी एका गंभीर प्रश्नावरती चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे. मिलिंद पकाले सरांचे मी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो की त्यांनी ह्या महत्त्वपूर्ण विषयाला ह्या ठिकाणी हात घातलेला आहे आणि त्याकरता चर्चासत्र या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. वास्तविक आपण सध्या समाजामध्ये राजनीती म्हणजे ह्या एक आपल्याचे काय लेणं देणं नाही अशा प्रकारची एक निर्माण झालेली आहे आपल्या समाजामध्ये. परंतु जर व्यवस्था एका परिवर्तन करायचं असेल, कोणते काही सामाजिक परिवर्तन करायचे असेल तर राजनीती हा महत्त्वपूर्ण भाग आहे. आणि बाबासाहेबांनी आम्हाला वन वोट वन व्हॅल्यू हे दिलेलेच आहे आणि त्या वोटिंगचं मूल्य जाणून आपल्याला त्याविषयी विचार करणं गरजेचे आहे. सध्या परिस्थिती आपण बघतो आहे की आजच्या ह्या परिस्थितीमध्ये आंबेडकरी जी चळवळ आहे, मग ती सामाजिक दृष्टिकोनात असो, सांस्कृतिक असो की राजनीतिक दृष्टिकोनातून असो, फार गंभीर स्थितीत आहे. राजनीती याच्यामध्ये तर आपण एक प्रकारचे अस्तित्वहीन असल्यासारखं आपली परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज राजनीतीमध्ये आपलं कसलंच अस्तित्व दिसत नाही. मग ते लोकसभेमध्ये असो, विधानसभेमध्ये असो, तेवढंच नसेल की आता येणारी जी काही महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपलं अस्तित्व राहील किंवा नाही राहील हा सुद्धा प्रश्न, गंभीर प्रश्न आहे. आता मागे नुकतंच झालेलं विधानसभेची इलेक्शन आहे, लोकसभेची इलेक्शन आहे, आपण बघत आहोत. त्याच्यामध्ये आपलं कसलं अस्तित्व नव्हतं. तो सरळ आपल्या समाजाने एक निर्णय घेतला होता की बाई जे म्हणतात ना ते काय म्हणतात, दगडापेक्षा वीट मऊ आहे, हा एक प्रचार करून त्याने आपण एका विश्वस्तेला आपण आपलं मत दिलेलं आहे. कशा करता की बा एक जो विरोधक जो आहे आपल्या वैचारिक दृष्टिकोनातून, सर्व दृष्टिकोनातून त्याचं इथं आगमन होऊ नये, त्या दृष्टीने दुसरा एक आहे जो थोडासा म्हणजे दगडासारखा नाही, विटासारखा आहे आणि त्याला आपण बिलकुल निर्धारपणे मत दिलं. पण अशा याच्यामध्ये आपल्या अस्तित्वाचं काय आहे, आपण कुठे आहोत, ह्या राजनीतीमध्ये काय आपण आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो की नाही करू शकत, आपल्या अस्तित्वाची गरज आहे की नाही आहे. एवढा मोठा आपला समाज आहे, पण त्या राजनीतीमध्ये जर आपण शून्यवत राहिलो तर मग आपल्या त्या अस्तित्वाला काहीच राहणार नाही. त्याकरता राजनीतीसुद्धा ह्या व्यवस्थेच्या परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वपूर्ण आहे आणि त्याच्यावर विचार करणे फार महत्त्वपूर्ण आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून आज ह्या ठिकाणी आपण चर्चेला आरंभ करीत आहोत. आपल्या देशाची जी प्रणाली आहे संसदीय लोकशाही प्रणाली आहे. आपण लोकशाहीला मानणारा आहोत. आपला हा देशही बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्याच्या अंतर्गत संसदीय लोकशाही प्रणालीनुसार हा देशाचा कारभार चालतो. पण वर्तमानात जर आपण विचार केला तर काय खरोखर हे संसदीय लोकशाही प्रणाली कार्यरत आहे का, हा एक प्रश्नचिन्ह. आज आपण बघत आहोत राजनीतीमध्ये म्हणा की कोणत्याही सामाजिक याच्यामध्ये तर जी लोकशाही आहे ही दिसत नाही. पुन्हा येतं नव्या याच्या रूपामध्ये भांडवलशाही, हुकुमशाही आणि एक प्रकारचं धर्मांधशाही ह्या ठिकाणी पुन्हा आपलं अस्तित्व निर्माण करत आहे. अशा गंभीर याच्यामध्ये ज्यावेळेस हुकुमशाही या ठिकाणी कार्यरत आहे, भांडवलशाही आता नव्या रूपाने येत आहे आणि अशा याच्यामध्ये ह्या ठिकाणी धर्मांधतासुद्धा आपलं अस्तित्व निर्माण करत आहे. ही धर्मांधता
आपल्याकरता फार घातक आहे. कारण या धर्मांतरेतून विषमता निर्माण होतं आणि विषमतेतूनच शोषण अत्याचाराचा जन्म होतो. अनेक वर्ष अनेक पिढ्या आपण शोषण अत्याचार सहन केले आहे. त्याचं मुख्य कारण होतं विषमता. जी वर्णवादी व्यवस्था असो किंवा जे जातीवादी व्यवस्था असतो त्यांच्या अंतर्गत असलेली जे विषमता आहे आणि त्या विषमतेच्या अनेक आपल्याला घातक परिणाम आणि शोषण अत्याचाराला आपला सहन करावा लागला. याच्यातून बाबासाहेबांनी आपल्याला समतेचा मार्ग दिलेला आहे, लोकशाहीचा मार्ग दिलेला आहे. पण आज वर्तमानात लोकशाही ही धोक्यात आलेली आहे. पुन्हा इथं हुकुमशाही, तानाशाही आणि धर्मांधता पुन्हा इथं आपलं वर्चस्व गाजवत आहे. अशा याच्यामध्ये आपलं अस्तित्व हे धोक्यात आलेलं आहे. पुन्हा नव्या रूपाने आपल्याला गुलामी येईल का आपल्यावर लादण्यात येईल का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. हे गुलामी आपल्या अंगी येऊ नये याकरता आपल्याला सजग असणं, जागृत असणं गरजेचं आहे. जेव्हापर्यंत आपण सामाजिकदृष्ट्या एकसंघ होणार नाही, जेव्हा आपण सांस्कृतिकदृष्ट्या एकसंघ होणार नाही, तेव्हापर्यंत आपण राजकीय लढे आपण जिंकू शकत नाही. एक तर सर्वात अगोदर आपल्याला सामाजिकदृष्ट्या आपल्याला एकसंघ होणे गरजेचे आहे. तेव्हाच आपण राजनीतिक लढे आपण जिंकू शकतो किंवा आपलं राजनीतिक अस्तित्व आपण निर्माण करू शकतो. त्याकरता आपल्याला एकसंघपणे संघटित होण्याची गरज आहे आणि संघटित संघर्षाची गरज आहे. आणि त्या संघटित संघर्षातूनच आपण काहीतरी प्राप्त करू शकतो. हा बाबासाहेबांच्याच आम्हाला दिलेला संघर्षाचा वारसा आहे. तो वारसा आम्हाला जिवंत ठेवून, आपल्या अंतःकरणात ठेवून आपल्याला सतत संघर्षरत असायला हवं. राजनीतिक दृष्टीने विचार केला तर सध्या परिस्थितीत जे आपले शून्यवत आहे, अस्तित्वहीन आहे, अशा परिसरात आपल्याला आपलं अस्तित्व निर्माण करायचे आहे. शून्यातून आपल्याला आपलं जे काही हे आहे ते अस्तित्व आपल्याला निर्माण करून आपल्याला दाखवून द्यायचे आहे की आमचंही काय अस्तित्व आहे, आम्ही सुद्धा लढू शकतो, आम्ही सुद्धा शोषण त्याच्या प्रतिकार करू शकतो. त्याकरता राजनीतिक व्यासावरती आपलं जे काही एकसंघता आणि शक्ती, ताकद निर्माण करणं गरजेचे आहे. ही ताकद निर्माण करण्याकरता आपल्याला पॉलिटिक्स किंवा राजनीतीमध्ये आपल्याला सहभाग तितकाच गरजेचे आहे. आज आपण बघतो आहोत की लोकसभेमध्ये आपला एकही हे नाही आहे उमेदवार किंवा आपला आंबेडकरी माणूस विचारायचा तिथं दिसत नाही, विधानसभेत नाही दिसत. पण येणाऱ्या जे काही महानगरपालिकेच्या याच्यामध्ये तरी आपलं अस्तित्व कसं निर्माण होईल याकरता आतापासून आपल्याला व्यूहरचना, प्लॅनिंग आणि तयारी करावं लागेल. प्लॅनिंग आणि तयारी केल्याशिवाय आपण हा लढा जिंकू शकत नाही. आपल्याला त्याकरता प्लॅनिंग आखावं लागेल, नियोजन करावं लागेल आणि ते नियोजन कशाबद्दल आपलं असावं, कशा प्रकारे आपण ही जी राजनीतिक लढा आपण जिंकू शकतो याच्याकरता सर्व संघटित होऊन विचारवंतांनी याकरता पुढे येऊ, यावर आपल्याला चर्चासत्र प्लॅनिंग देणं गरजेचे आहे. तेव्हा त्या प्लॅनिंगनुसार समाजाने त्यावर कार्यरत आणि त्या दिशानिर्देशनुसार कार्य करण्याची गरज आहे. हे दिशानिर्देश जे काही आपले विचारवंत आहेत, राजनीतिक विचारवंत आहेत, त्या विचारवंताने त्याला दिशा देण्याची गरज आहे. आज बघत आपले जे काही राजनीतिक विचारवंत आहेत ते आज समाजामध्ये पुढे आलेले दिसत नाही. राजनीती म्हणजे एक प्रकारचं म्हणजे आपल्या समाजातून एक चुकीच्या हे असं समस्याने ते सामोर येत नाही. पण त्या विचारवंतांनी सामोर येण्याची गरज आहे. ते विचारवंत जे राजनीतिक विचारवंत आहेत, जे समाजाला दिशा देऊ शकतात, असे लोक सामोर न आल्यामुळे जे काही फालतू लोक आहेत ते येतात राजनीतीमध्ये आणि मग ते राजनीतीमध्ये आपण बघत आहोत कशा फालतू लोकांच्या राजनीतीमध्ये आपलं जे काही हे आहे विचार, आंबेडकर विचार, ते नष्टप्राय होण्याच्या मार्गावर जात आहे. आणि मग आपण रडत बसतो की आपला आंबेडकरी माणूस इथं एकही विचारवंत या राजनीती पटलावर आपल्याला दिसत नाही. तर अशा प्रस्तावे आपल्याला तो लढा जिंकणं गरजेचे आहे. आज या ठिकाणी एक निर्धार सभा आयोजित केलेली आहे आणि नागपूर महानगरपालिकेचे जे इलेक्शन आहे त्या संबंधात आपण इथं विचार करत आहोत.
मित्र, याच्या अगोदर आपण तसा विचार केला होता, एक संघामध्ये लढा दिला होता आणि मागे आपण जवळपास महानगरपालिकेमध्ये 9 लोक आपण महानगरपालिकेमध्ये निवडून गेले होते. तर त्यावेळेस आपण अशीच शक्ती निर्माण केली होती, एकसंघता निर्माण केली होती आणि त्याचा परिणाम म्हणून आपण महानगरपालिकेमध्ये आपलं अस्तित्वच निर्माण केलं होतं, आपलं वर्चस्व सुद्धा निर्माण केलं होतं. 9 लोक आपण निवडून दिले होते आणि सोबतच आपला महापौर सुद्धा झाला होता. ही स्थिती आपल्याला पुन्हा जर निर्माण करायची असेल तर आपल्याला एकसंघपणे लढा देण्याची गरज आहे. त्याकरता आपल्याला सुनियोजित प्लॅनिंग करावं लागेल, नियोजन करावं लागेल आपल्याला, आणि कशा प्रकारे आपण राजनीतीमध्ये आपण आपलं वर्चस्व निर्माण करू शकतो या संबंधाने आपल्याला चर्चासत्र नियोजन करावं लागेल. मित्र हो, आज आपण बघत आहोत की म्हणजे ब्राह्मणशाही पुन्हा ह्या ठिकाणी वर्चस्व गाजवत आहे आणि लोकशाही, दुसरीकडे लोकशाही हे प्रतिक्रांतीच्या विळख्यात गेलेली दिसत आहे. आणि अशा याच्यामध्ये आपल्यावरती जे काही शोषण अत्याचार सध्या वाढत आहे. आपण बघत आहोत की ते अखिलेशची हत्या, रोहिणी वेमुलाची आत्महत्या, असे अनेक प्रसंग या ठिकाणी घडत आहे. आपला शोषण अत्याचार वाढत आहे. जर याच्यावर जर आपल्याला हे करायचं असेल, रोख करायचं असेल तर आपल्याला आपली शक्ती निर्माण करावं लागेल, आपल्याला एकसंघ शक्ती निर्माण करावं लागेल. फक्त आपल्या भरोश्यावर ही शक्ती, राजनीतिक शक्ती आपण निर्माण करू शकत नाही. आपल्या भरोश्यावर फक्त राजनीतिक लढा आपण जिंकू शकत नाही. त्याकरता जो काय ह्या ठिकाणी शोषित पीडित जो समाज आहे, मग तो OBC असो, ST असो, NT असो, जितका काही जो म्हणजे ज्यांना इथला सत्ताधारी पक्ष आहे किंवा सत्ताधारी जे लोक आहेत ते अशा लोकांना दाबण्याचा जो प्रश्न हे करत आहेत, शोषण अत्याचार करत, असा सर्व समूहाला, शोषित पीडित असा सर्व समूहाला आपल्याला एकसंघ करावं लागेल. फक्त एकमेव आपला बौद्ध समाज किंवा महार समाज एकसंघ होऊन चालणार नाही. जे काही शोषित किंवा पीडित जितके समूह आहेत त्या समूहाला आपल्याला जवळ करावं लागेल. आंबेडकरी विचाराच्या अंतर्गत त्यांना आपल्याला सांगावं लागेल, त्यांना पटवून द्यावं लागेल की बाबा तुमच्या तुम्हाला जर याच्यातून मार्ग काढायचे असेल, तुमचं जर अस्तित्व निर्माण करायचं असेल, सुरक्षित करायचं असेल तर तुम्हाला आंबेडकरी विचाराशिवाय, आंबेडकरी राजनैतिक विचाराशिवाय तुम्हाला पर्याय नाही. हे आपल्याला त्यांना पटवून द्यावं लागेल, त्यांना आपल्याशी जोडावं लागेल. जितके काही समूह आहेत शोषित पीडित त्या सर्वांना आपण जर जोडलं, एकसंघ केलं तर ती एक शक्ती निर्माण करेल आणि त्या शक्तीच्या भरोश्यावर आपण राजनैतिक लढे आपण सहजतेने जिंकू शकतो. जर आपलं राजनैतिक वर्चस्व निर्माण झालं तर आपल्याला जे काही आपलं जे काही साध्य आहे ते आपण साधन करू शकतो, आपण साध्य करू शकतो. आणि ह्याकरता आपली राजनैतिक शक्ती निर्माण करणं, बलशाली करणं गरजेचे आहे. आज सध्या आपण बघत आहोत की जे काय BJP सरकार आहे, एका अनुषंगाने ही धर्मांध सरकार आहे. पुन्हा इथं विषमता आपलं वर्चस्व गाजत आहे, पुन्हा इथं हुकुमशाही येत आहे आणि ह्या हुकुमशाही किंवा यांच्या धर्मांधतेतून पुन्हा आपण गुलामगिरीकडे जाण्याच्या मार्गावर आहोत. नव्या अर्थाने गुलामगिरीची आहे. पुढे जे सुरुवातीला जे गुलामगिरी होते ते वेगळ्या प्रमाणात, आता आपल्याला एक प्रकारची वैचारिक गुलामगिरी आपल्याला लादण्यात येत आहे. आपले जे काही विचार आहेत, समतेचे, स्वातंत्र्य, बंधुतेचे, न्यायाचे विचार, हे आपल्यापासून हिरवण घेऊन पुन्हा या ठिकाणी विषमतावादी जे विचार आहे पुन्हा या ठिकाणी समोर येत आहे. आणि पुन्हा जे काही विषमतावादी विचारातून पुन्हा नवीन आपल्याला म्हणजे जे काही वर्चस्ववादी जो समूह आहे तो आपल्याला दाबण्याच्या आणि पुन्हा आपल्याला शोषण करण्याच्या याच्यावर येत आहे. अशा याच्यावर जर आपल्याला शोषणमुक्त समाज निर्माण करायचा असेल तर शोषणमुक्त निर्माण करण्याकरता आपल्याला राजनीतिक शक्ती उभी करावी लागेल. ही राजनीतिक शक्ती आपण आपले जे काही समूह आहेत त्याच्या भरोश्यावर आपल्याला करावं लागेल. मागच्या वर्षी जे विचार आला होता की नाही बाय, हा जो एक सत्ताधारी पक्ष आहे त्याच्या विरोधात विरोधी पक्ष जो आहे, म्हणजे ज्याला आपण विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस म्हणून घ्या, तर आपल्याला काँग्रेससोबत आपल्याला झाल्यानं आपलं काय भलं होईल. पण तसं होऊ शकत नाही.
कारण मग तो सत्ताधारी BJP असो की मग काँग्रेस असो, हे दोघांची विचारसरणी आपल्या विरुद्ध आहे, ते आपल्याला लाभकारी नाही आहे, ते आंबेडकर विचारसरणीच्या अगेन्स्टमध्ये आहे. जर आंबेडकर विचारसरणी या ठिकाणी आपल्याला हे करायची असेल तर आपल्याला जितके काही आपल्या शोषित समूह आहे त्या सर्वांना आपल्याला जोडावं लागेल, एकसंघ करावं लागेल, त्यांच्याशी मैत्री करावं लागेल. तेव्हाच आपण राजनैतिक लढे आपण जिंकू शकतो असा विश्वास करून आपण पुन्हा त्या सर्वांना कसं एकत्र करता येईल याकरता आपल्याला प्लॅनिंग आखावं लागेल, त्यांच्याशी आपल्याला चर्चा करावं लागेल. जितके काही या ठिकाणी OBC असो, ST असो, NT असो, म्हणजे जितके काही समूह आहेत जे शोषित त्याच्यामध्ये येतात त्या सर्वांना आपल्याला जोडावं लागेल. आणि त्याच्यातून आपली जर राजनैतिक शक्ती आपण बलशाली केलो तर राजनैतिक लढा आपण सहज जिंकू शकतो असा विश्वास आहे. एवढं बोलून माझ्या शब्दाला मी विराम देतो. जय.